किंवा चुकीच्या पद्धतीने दिलेल्या त्या ठिकाणी पुराव्यावर होऊ नये. जे नियमानी आहे, इथे मराठा कुणबी मराठा आहे त्याबद्दलचा कुणाचा आक्षेप नाही आहे, अशी चर्चा या ठिकाणी झाली. ओबीसी जे आमचं मंत्रालय आहे त्या मंत्रालयाला जवळपास 2900 कोटी रुपये जे बजेटेड आहे ते बजेटेड अमाऊंट या ओबीसी मंत्रालयाला मिळालं पाहिजे, जे ऑलरेडी बजेट झालं आहे. आणि जवळपास जवळपास 22 उपमहामंडळ आहेत ओबीसीचे. त्या उपमहामंडळाला साधारण जवळपास जर आपल्याला त्यांच्या मागण्या पूर्ण करायच्या असतील त्याची एक पुरवणी मागणी आपल्या ओबीसी मंत्रालयाने अर्थ मंत्रालयाकडे सादर केली पाहिजे, अशी या ठिकाणी चर्चा झाली. काही पदाचा अनुशेष आहे तोही अनुशेष भरावा, हेही त्या ठिकाणी आम्ही जीएडीला त्या ठिकाणी प्रस्ताव पाठवणार आहे की जो अनुशेष आहे ओबीसीच्या नोकर भरतीचा तोही त्या ठिकाणी पूर्ण करावा, अशी चर्चा झाली. जवळपास 18-19 विषयावर चर्चा झाली आहे आणि एकंदरीत सर्वच विषय हे नियमात बसणारे आहे. आमच्या ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून चालणाऱ्या योजना यांना शिष्यवृत्ती असेल किंवा इतर योजना असतील त्याला कुठल्याही निधीमुळे त्या योजना बंद पडू नये. जवळपास शिष्यवृत्तीच्या सुद्धा मोठी थकबाकी या ठिकाणी आहे, तीही पूर्ण करावी, अशी या ठिकाणी चर्चा झाली आहे. ओबीसी वसतिगृह जे आहेत, हॉस्टेल्स आहेत, ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये असले पाहिजे. त्याच्या शासकीय जागा या 16 ठिकाणी अजूनही जिल्ह्यात शासकीय हॉस्टेलचा जागा मिळाला नाही, त्याची चर्चा झाली. ओबीसीचे त्या ठिकाणी विभागीय कार्यालय त्या ठिकाणी झाले पाहिजे, याची चर्चा झाली. जवळपास 18-19 मुद्द्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली आहे. त्यासोबत जे अपात्र दोन्ही आज या ठिकाणी कॅबिनेट झाल्यानंतर मला वाटतं गुलाबराव पाटील आज कॅबिनेटमध्ये बहुतेक दिसले नाही, त्यामुळे त्यांनी आलं नसतील. मला ते त्यामुळे तो काही इश्यू नाहीये. बंजारा समाजाला ज्या हैदराबाद गॅजेट लागू करावं अशी सुद्धा मागणी केली जाते. एसटी प्रवर्गामध्ये ते येतात हैदराबाद गॅजेट असं सुद्धा म्हटलं जाते, त्यावर चर्चा झाली नाही. बंजारा समाजाचं जे आंदोलन आहे त्यांची मागणी ही जी शेड्यूल ट्राईबमध्ये आहे, शेवटी शेड्यूल ट्राईबमध्ये घेत असताना जे काही केंद्र सरकारच्या या शेड्यूल ट्राईबचे जे काही कमिशन आहे किंवा जे काही कायदे आहेत त्याप्रमाणे शेड्यूल ट्राईबमध्ये जात असताना हे संपूर्ण केंद्र सरकारपर्यंत याचं जे जाती अंतर्भूत करताना याचा संपूर्ण डेटा हा केंद्र सरकारकडे आहे. राज्यांनी त्या ठिकाणी तशी काही शिफारस केली तरच त्या ठिकाणी केंद्र घेऊ शकतं. पण जे काही बंजारा समाजाचं आंदोलन आहे त्या आंदोलनकर्त्याही चर्चा मात्र आम्ही करू आणि त्या ठिकाणी त्यांची मागणी आहे. त्यासोबत सुप्रीम कोर्टानं आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या घेण्यासाठी 31 जानेवारी 2026 पर्यंतची मुदतवाढ दिलेली आहे. काय नाही, सुप्रीम कोर्टाने याआधी जे राज्य सरकारला किंवा राज्य निवडणूक आयोगाला हे सुचवलंच होतं की लवकरात लवकर निवडणुका झाल्या पाहिजे. आणि मला वाटतं राज्य निवडणूक आयोगांची तयारी केलेली आहे. त्याप्रमाणे तर असं वाटतच आहे की साधारण डिसेंबर-जानेवारीपर्यंत निवडणुका त्यांचं जे शेड्यूल दिसत आहे, ज्याप्रमाणे प्रभाग रचना सुरू आहे, ज्याप्रमाणे त्या ठिकाणी आरक्षणाची आता जसं जिल्हा परिषद अध्यक्षाचं आरक्षण निघालं आहे, आपण बघितलं असाल, ही जी तयारी सुरू आहे. मला असं वाटतं की डिसेंबर-जानेवारी जो सुप्रीम कोर्टाने डेडलाईन दिली आहे, राज्य सरकार जे काही आवश्यक त्याला जे काही निवडणूक आयोगाला जे काही मनुष्यबळ पुरवावं लागतं किंवा जे काही राज्य सरकारची मदत राज्य निवडणूक आयोगाला द्यावी लागतं ती तर मिळणारच आहे. तर राज्य निवडणूक आयोग मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे आपली प्रक्रिया पूर्ण करेल. साहेब, ह्याच्यामध्ये आज मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या फीज आहेत त्यामध्ये संदर्भातला निर्णय घेतला गेलेला आहे कॅबिनेटमध्ये. काय आहे कुठल्याबद्दल? विद्यार्थ्यांच्या संदर्भातली फी वाढच्या संदर्भात, फी अनुदानाच्या संदर्भात कॅबिनेटच्या डिसिजनमध्ये आहे. आजच्या कॅबिनेटमध्ये शिष्यवृत्तीबद्दल मला वाटतं आज शिष्यवृत्तीबद्दल चर्चा नाही झाली, पण वसतिगृह
अनुदान भत्ता तर वाढवा निर्वाह भत्ता जो विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता ओबीसीतल्या येण्यात जातो होता, त्यांना समाज कल्याण विभागाचे. व्यक्तिगत स्वच्छतेसाठीचा तो वाढवता